बहिणी लहान आहे आम्ही कसं करणार पुढचा संसार आम्हालाच कळते। पप्पा गेले माझे, आम्ही कसं तरी थोडंफार एक्सेप्ट केलं। आता मी माझ्या बहिणीला कसं सावरू मला काहीच कळत नाही, कसं सावरू तिला मी? मला लहान बहिणी आहे माझी, कसं करू मी तिचं? आमचं पुढे कसं होणार आहे? हे कोण जिम्मेदारी? हे डॉक्टर लोक तरी घेणार का आमची जिम्मेदारी? आम्ही लहान मुले आहेत, आमचं काहीच नाही। मला तर शिक्षण चालू आहे, काहीच नाही। मला कमवायचं ना धमवायचं काय? तर मी सह्याद्री हॉस्पिटलमध्येच थांबलोय। माझे आई वडील ना आता एक्सपायर झालेत। पप्पा माझे पहिले एक्सपायर झाले, 15 ऑगस्टला एक्सपायर झाले हॉस्पिटलच्या हलगर्जीने झालेत। आणि माझी आई पण अशी झाली की यांच्यावर त्यांनी काहीच लक्ष नाही दिलं। आता माझ्या जर अशी परिस्थिती की आमच्यावरती कर्ज आहे खूप, घरावरती आम्ही कसं लोन काढले, आमचे असे फेडणे खूप आहेत, खूप लोकांची फेडणे की आमच्याकडे पैसा नाही। आता आमच्याकडे खूप पैसे घेतले आणि आता कसं करू मी? ऑपरेशन नंतर तरी आमचा माणूस वाचला नाहीये, तर कसं करू मी? मला तर पप्पांचं पण कसं तरी वाटतंय मी अजून सावरलं नाही। आता आई पण तशी झाली की काय मी कसं हे करू पुढचं? माझं लहान बहीण आहे छोटी, मग आम्ही तिला कसं सावरू? मी आई होती, मी म्हणलो आधार एक बाबा, आई पप्पा गेलेत पण आई तरी माझ्यासोबत आहे, तिचं काहीतरी असेल, पण आई पण नाही, पप्पा पण नाही। आता कसं करणार आम्ही? आमच्याकडे खूप माझी तरी खूप मोठी जिम्मेदारी आली। माझी आई बहीण पण लहान आहे, खूप मोठी जिम्मेदारी। म्हणजे मला आता माझं असं मन झालंय की पप्पांच्या वेळेस खूप रडलो मी। माझ्या आई समोर आता आईचं झालं असं मला कटव झालं एवढं मन की मला शॉक बसलाय, मला काहीच कळत नाही काय रिएक्ट करू काय नाही। किती तारखेला ऍडमिट केलं होतं आणि काय घटनाक्रम घडला? आपलं 15 तारखेला ऍडमिट केलं होतं आपण, आणि 15 तारखेला सकाळी आम्हाला काहीच अपडेट नाही दिले की काय आहे कसं आहे। जर 2-2 तासाला अपडेट्स वगैरे देतात की काय चालू आहे काय नाही, आम्हाला यांनी अपडेट्स वगैरे काहीच नाही दिले। आणि ज्यांचे चालू आहे की जे प्रक्रिया जी चालू आहे ती चालू आहे, आम्ही म्हणलो जरा थोडं करू बाबा, त्यांना पण आपण इंटरफिअर नाही करायचं त्यात, त्यांची प्रक्रिया ते करतायत, पण आम्हाला पण अपडेट्स वगैरे काहीच नाही दिले, सांगितलं नाही। 2-3 नंतर शेवट सांगतात की ना तुमच्याकडे 2% चान्सेस 4% चान्सेस। मी तरी काय म्हणलो की ना मला काय माहित नाही, पप्पांचा 0.1% जरी चान्सेस असेल ना मला काय माहित नाही, मला माझ्या पप्पाचा पाहिजे। पप्पा तर गेले, आता मी आईचं आज झालं, आज बोलता चालता माझी आई गेली। माझी आई सकाळी त्या दिवशी ऑपरेशनला गेली, 7 दिवस झाले काहीच नाही घडलं। आज ह्यांच्या हलगर्जीप्रमाणे ना म्हणजे आम्ही तर काम तिला काही सांगितलं, पप्पा वारले वगैरे काहीच नाही सांगितलं। त्यांच्या हलगर्जीप्रमाणेमुळेच ना यांच्या डॉक्टरकडून ना कोणीतरी कळलं असणार आहे की ना असं झालंय, म्हणजे पप्पांचं असं झालंय म्हणून त्यांना कळलं असेल मम्मीला। हॉस्पिटलवरती माझं ना ठोक की ह्यांच्या हलगर्जीप्रमाणेमुळेच झाले काय ते। आमच्या घरातले 2 व्यक्ती गेलेत, मला मी कसं करू? माझी बहीण पण लहान आहे खूप, मला काय माहित नाही। मला आहे ना आता मागणी काय करता? हॉस्पिटल आणि डॉक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे। जी पेशंट आता वारली, एक्सपायर झाली, तिची बहीण कामिनी कोमकर वारली ना, तिची बहीण बोलतीये। त्या दिवशी आम्ही इथं चौकशीला आलतो, त्यांचं कारण की किरोटिन वाढलं होतं। ते ताई म्हटले की तुमचं किरोटिन वाढलंय, तुम्हाला ऍडमिट करावं लागेल। ते म्हटले बरं चालेल, किरोटिन वाढलंय। मग किरोटिन वाढल्यानंतर त्यांनी औषधं दिले वगैरे सगळंच केलं त्यांनी तसं, पण ते 12 लाख त्यांनी ते म्हटले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, तर 12 लाख तुम्हाला द्यावं लागेल तेव्हाच ऑपरेशन होईल। आणि हिला भाऊजींना दिलं मंगळवारी डिस्चार्ज, बुधवारी सकाळी डिस्चार्ज दिलं, आणि कामिनीला दिलं ऍडमिट, लिव्हर ट्रान्सफर करण्यासाठी ऍडमिट केलं तिला। ते म्हटले जेव्हा तुम्ही सकाळी पैसे भरणार 12 लाख तेव्हाच आम्ही ऍडमिट करणार कामिनी कोमकरला। आणि बापू कोमकर पहिलेच ऍडव्हान्स मध्ये इथे ऍडमिट होते। मग आम्ही 12 लाख कसं तरी खटपट केली। ह्या बँकेतनं चेकबुक पण इथं होता, हडपसरला होता, ते चेकबुक पण सतीश भिंगारे आणि वेदांत कोमकर हे दोघं जण गाडीवरती 15-20 मिनिटात दोघं जण आले गाडीवरनं। इथं पेशंटची सही घेतली, पेशंट खाली आणलं चेअरवरती, सही घेतली, सही करून ते परत आपल्या शिवाजी रोड पाशी बँक आहे HDFC तिथं गेले। तिथं बँक बंद झालेली ती उघडली आम्ही, वेदांत कोमकर आणि सतीश भिंगारे। मग हे असं झाल्यानंतर आम्ही 12 लाख लगेच भरायला लावलं। त्यांनी आम्हाला जोर दिला की तुम्ही 12 लाख भरा तेव्हाच यांचं ऑपरेशन होईल, नाहीतर होणार नाही। आणि डोनरला काहीच प्रॉब्लेम नाही होणार हे सांगितलं होतं, फक्त जो पेशंट आहे त्याला होईल, ते पण एवढं नाही होणार आहे। माणूस मरणार ह्याची गॅरंटी नव्हती। आणि ती काल परवापर्यंत चांगली होती, माझ्या संग बोलली। काल सकाळी मी गेले नाही तिला भेटायला, आणि त्यानंतर 11:30 वाजता आम्हाला फोन आला की ती सिरियस झाली, तिचा बीपी लो झाला। बीपी लो झाल्यानंतर 2:30-3 वाजता कळालं की तिला लगेच होत नाहीये। मग त्यांनी एक प्रोसेस केला। तर मला वाटतं की हे सगळं हॉस्पिटल आणि डॉक्टरची चुकी आहे। तर आम्ही जो पैसे भरले ते आम्हाला परत भेटायला पाहिजे, कारण की माझे दोघं बहिणीचे मुलं आहे,
वेदांत कोमकर आणि रितिका कोमकर ते खूप लहान आहे, त्यांचं शिक्षण व्हायचंय. तर मला एवढंच बोलायचंय, मला न्याय निवडा पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय मला तर शांती भेटणार नाही. कारवाई करा. मी योगेश वाडेकर. आता मी सह्याद्रीमध्ये म्हणजे मला कळलं म्हणजे की आमचे बापू कोमकर ह्याचे वडील ते मागच्या 15 तारखेला एक्सपायर झाले. म्हणजे ऑपरेशन वगैरे होतं त्यांचं लिव्हरचं, तर त्याकरता ॲडमिट केलं होतं. ते मागच्या 15 तारखेला ते वारले आणि त्यांच्या मिसेसनी म्हणजे आमच्या ताईनी त्यांना लिव्हर डोनेट केलं होतं. तर नेमका आजच 1 आठवडा झाला आहे आणि ते पण वारले. म्हणजे ह्याच्यामधनं म्हणजे ॲडमिट करताना आता ही मुलं खूप लहान लहान आहेत आणि ॲडमिट करताना आपण हॉस्पिटलवाल्यांनी जे सांगितलं की ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यांची गॅरंटी एक सांगतो ना की बाबा पेशंट की बाबा वाचण्याची शक्यता कमी जास्त आहे, पण जो डोनर आहे तर त्याला काही प्रॉब्लेम नसतो अशा पद्धतीने सांगितलं. आणि एवढं होऊन पण म्हणजे पैसे कुठल्या कशा पद्धतीने गोळा करून बँकेचं कर्ज घेऊन आपण पैसे भरले आणि पैसे भरल्यानंतर ठीक आहे, तर ज्या मेजर म्हणजे त्या माणसाला त्रास होता ज्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं तर ती व्यक्ती 15 तारखेला वारली, तरी त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं समाजाने, त्यांच्या घरच्यांनी. पण तेवढं होऊन पण आज परत त्यांची म्हणजे मिसेस पण वारली. आता या दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर लोक आहेत. हा नातेवाईकांचा आणि आमचा आरोप आहे त्यांच्यावरती. आता मागणी काय आहे एकंदरीत? मागणी म्हणजे त्यांनी आता काय म्हणजे त्यांना आई परत ते आणून देणार आहेत का? त्या मुलांनी काय करायचं? त्यांचं भविष्य नाही का त्या गोष्टी करता? आता आपण नातेवाईक म्हणून आपण किती मागणार? ठीक आहे, मला पण घरदार आहे, मी ज्या पद्धतीने मला लक्ष देता येईल मी तेवढं देईल, पण बाकी त्यांचं फ्युचर काय? ती मुलगी 8वीला आहे, त्याचं कॉलेज चालू आहे, मग त्याची भरपाई कोण करणार? फायनान्शियली पण आम्ही स्टेबल नाही. आम्ही आता कर्ज काढले म्हणजे ते कर्ज कोणी फेडायचं? आता या मुलाचं म्हणजे अजून कशात काय नसताना त्याच्यावरती एवढी मोठी जबाबदारी म्हणजे आम्हाला पण ते शक्य नाही, म्हणजे आपल्यासारख्या माणसाला पण तेवढं शक्य होणार नाही. आता त्या लहान मुलांनी काय करायचं? आता त्याच्या वडिलांचं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा ह्यांना मेजर प्रॉब्लेम आहे तर त्यांना शक्यता कमी आहे की पेशंट जगेल वाचेल, आपण अशा पद्धतीनेच ऑपरेशन करतो ना. एखादं जर डोक्याचं ऑपरेशन असेल कसं डॉक्टर सांगतात की बाबा ही गॅरंटी नाही आहे. ह्यांनी डॉक्टरांनी त्या माणसाच्या बाबतीत सांगितलं, आमच्या बापू दादाच्या बाबतीत, पण त्याच्या मिसेसच्या बाबतीत काय सांगितलं की डोनरला काही प्रॉब्लेम होत नाही. मग हा प्रॉब्लेम का झाला? ह्याच्यामध्ये डॉक्टर आणि प्रशासनच, हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार. तर आम्हाला तुमच्या माध्यमातून मागणी अशी आहे की या मुलांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. नमस्कार, मी आशिष पालकर. आमच्या समाजातील ज्येष्ठ कोमकर परिवार यांच्यावरती खूप मोठा आघात झालेला आहे. 8 दिवसापूर्वी हा जो मुलगा आहे त्याचे वडील ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. त्यांचं लिव्हरचं ऑपरेशन होतं म्हणून डॉक्टरांकडनं पूर्णपणे सांगितलं गेलं होतं की सेफपणे आणि तुमची चांगल्या पद्धतीने तुमचं ऑपरेशन आम्ही करून देऊ म्हणून. तर त्यांनी कर्ज काढून इतर लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन त्यांनी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. पैसे भरल्यानंतर त्यांना ॲडमिट केलं, पण ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांचं ऑपरेशन लिव्हरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या दिवशी ह्याचे वडील एक्सपायर झाले. ठीक आहे, समजू शकतो की आपण लिव्हर डॅमेज झालेला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यांच्याकडनं. 8 दिवस झाले त्यांच्या आईला काही सांगितलं गेलं नव्हतं की त्यांची ह्याच्या आईला सांगितलं नव्हतं की ह्याचे वडील वारलेत म्हणून. 8 दिवस हे पोरं कसे पैसे काढतात त्यांचं त्यांना माहिती होतं. 8 दिवस होतं ते त्याची आई बोलते, चालते, फिरते, काही गोष्टी खातात पितात आणि अचानक सांगितलं गेलं की तुम्ही की ते वारले म्हणून. वारले म्हणजे नक्की काय, कशामुळे वारले? ह्याचा अर्थ असायचा की हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या चुकीमुळं यांचा मृत्यू झालेला आहे. आज त्यांचा तो पोरगा पूर्ण पोरखा झालेला आहे. तर त्यांच्या आई जिवंत आहे ना वडील जिवंत आहेत, अशा कंडिशनला त्यांनी काय करावं? आता त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. हॉस्पिटलवाल्यांनी डॉक्टरांवरती आणि याच्यावर कारवाई केलीच गेली पाहिजे. पूर्ण माहिती घेतल्यानंतर अशी गोष्टी कळते की ते क्रिएटिन वाढला म्हणून ॲडमिट झाले होते, पण हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की लगेच तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि पूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन करणार नाही. ह्याचा अर्थ असा होतो की पेशंटला थोडा वेळ असूनसुद्धा हॉस्पिटलवाल्यांनी पेशंटच्या लोकांना घाबरून सोडलं की पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही. त्यांनी व्याजाने कर्ज काढून पैसे भरले, ऑपरेशन अर्जंट करायला लावलं आणि त्या दिवशी पेशंट वारला. म्हणजे हॉस्पिटलच्या चुकीमुळं आमचा आज एक माणूस गेला. त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्याची बायको गेली. आज एका घरातल्या कुटुंबातील 2 जण वारलेले आहेत. त्याच्यामुळं हॉस्पिटलवरती आणि
डॉक्टरांवरती ही कारवाई झालीच पाहिजे. आम्ही आमच्या समाजाच्या वतीने धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आणि पोलीस यांच्याकडे लवकरात लवकर निवेदन देऊन तक्रार करणार आहोत. या गोष्टीसाठी हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे, डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही पोलीस कमिशनरांची लवकरात लवकर भेट घेणार आहोत.